नमस्कार मित्रो, सध्या शेतकऱ्यांमध्ये एक अफवा पसरवली जात आहे ती म्हणजे खत दरवाढ संदर्भात। तर मित्रो, खत दरवाढ ही कुठल्याही प्रकारची झालेली नाही आहे, तर ही शेतकऱ्यांची एक फसवणूक आहे। तर शेतकऱ्यांनी जर अशा प्रकारचा दरवाढीचा आपल्याला जर कुठे निदर्शनास आलं, जर आपल्याकडून खतासाठी जर वाढीव पैसे मागत असतील, तर त्या संदर्भात तुम्ही आपल्या तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांच्याकडे तक्रार दाखल करू शकता, कारण खतांची दरवाढ ही झालेली नाही आहे। वृत्तवाहिन्यांमार्फत अशा बातम्या काही प्रसारित करण्यात आलेल्या आहेत, पण आता कृषी विभागाकडून या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे की खतांची दरवाढ ही झालेली नाही आहे आणि ही जी काही बातमी पसरलेली आहे ही अफवा आहे। तर शेतकऱ्यांनी यासाठी लक्षात घ्यावं की कुठल्याही अफवेला बळी पडू नये। सध्या लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत आणि सध्याच्या सरकारवरती शेतकऱ्यांकडून होणारा रोष व्यक्त केला जाता, या संदर्भातील अशी अफवा पसरवली जात होती। त्यामुळे शेतकऱ्यांनी अफवेकडे लक्ष न देता जर आपल्याला या अफवेनुसार जर आपण वाढीव खताची किंमत कोणी मागत असेल, कुठले दुकानदार खताची जर आपल्याकडे वाढीव किंमत मागत असेल, तर त्या संदर्भात आपल्या तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे आपण तक्रार दाखल करू शकता। शेतकऱ्यांची सध्या खरीपाच्या पेरणीकडे लगबग सुरू झालेली आहे, त्यामुळे खते बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे आणि त्यामध्येच ही खतांची दरवाढ झालेली अफवा शेतकऱ्यांमध्ये पसरवण्यात आलेली होती। खास करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ही माहिती असणं गरजेचं आहे की खतांची दरवाढ ही झालेली नाहीये। तर मित्रो, शेतकऱ्यांना जागरूक करण्यासाठी, सतर्क करण्यासाठीच हा व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन आलेलो होतो। आपल्याला जर कुठला खत विक्रेता वाढीव जर खताचा दर मागत असेल, वाढीव किंमत खताची मागत असेल, तर त्या संदर्भात तुम्ही तुमच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करू शकता। तर मित्रो, शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट होती। ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका। चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।